हाय मित्रमैत्रिणींनो, कसे आहात सगळेजण? आपल्या सीमा झेंडे ब्लॉग्स या चॅनलमध्ये माझ्या सगळ्या लाडक्या मित्रमैत्रिणींचे एका नव्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे। आज ना तुमच्याशी एक मस्त गोष्ट शेअर करणार आहे मी। पहिली गोष्ट तर आहे ना, घरामध्ये भरपूर सारे चेंजेस केलेत, म्हणजे बेडरूम मध्ये आणि हॉलमध्ये। घरामध्ये म्हणण्यापेक्षा बेडरूम आणि हॉलमध्ये। आणि आता बरेचसे अजून काही चेंजेस छान छान करत आहे मी, कारण जसं मी तुम्हाला मागे म्हणलं की मला घर आहे ना असं छान सजवायला नीटनेटकं करायला खूप आवडतं। पण कसं आहे, मुलं लहान असल्यामुळं मी इग्नोर करत होते किंवा मला तेवढा त्याच्यामध्ये टाइम मिळत नव्हता। पण आता असं वाटतं की एक एक स्टेप बाय स्टेप ज्या गोष्टी माझ्या डोक्यामध्ये आहेत ना त्या मी करून घेणार आहे। तर मागे तुमच्याशी मी शेअर केलं होतं की हे छान असं मुलांच्या रूम मध्ये मस्त कपाट करून घेतलं होतं। त्याला सानवीचा युनिफॉर्म अडकवला इस्त्री केलेला, तो अर्धा तास चुरगळवलाय तिने। आणि वरती छान असं माझा जो ओपन माळा होता पहिला तो छान पॅक करून घेतला। असं सुंदर छान असं मी करून घेतलं होतं। आणि हा बेड त्यावेळेला करून घेतला होता मी, तर तो बेड आहे ना इथं लावला होता या भिंतीला। तर आता मी तो इकडे घेतलेला आहे खिडकीच्या खाली। तर त्याच्यामुळे ना आता बेडरूम जर तुम्ही बघितलं तर असं मस्त मोकळी स्पेस मिळालेली आहे। पुढे अशी एवढी भरपूर स्पेस मुलांना खेळायला मिळालेली आहे। आणि समोर इकडे कपाट आणि इकडे बेड झालेला आहे। तुम्हाला माहिती आहे डबल म्हणजे असं बेड पूर्ण असा निघणारा आहे पूर्ण। एखाद्या दिवशी आहे ना मी माझी पूर्ण घराची टूर देणार आहे, पण त्याला थोडा वेळ आहे, कारण त्याचं कारण सांगते तुम्हाला। पसारा बघू शकता, कारण हे नुकतंच सगळं चेंज केल्यामुळे ना इकडचं तिकडचं इकडं केल्यामुळे हा जो पसारा आहे सगळा हा माझा आता निघलेला आहे। आणि आता त्याला प्रत्येक पसाऱ्याला परत मला जागा शोधायची आहे व्यवस्थित ठेवण्यासाठी। पण ऍटलीस्ट मुलांचा रूम आता खूप छान वाटतोय, मस्त मोकळी जागा झालेली आहे। काय होत होतं, इथून जाता जाता आहे ना पायाला वगैरे लागायचं, आणि हा जो बोर्ड आहे ना हा बटणं दाबत बसायचा अगस्त्य। तर मेन म्हणजे ते कारण आहे। आता वरती चढणार नाही तो आणि कुठली बटणं दाबणार नाही, तर मस्त झालेलं आहे। आणि त्या कोपऱ्यामध्ये जो खेळायचा जो पांढरा टेबल होता ना, तो टेबल नाही ऍक्च्युली कपाट आहे ते छोटं, ते इथं मी हॉलमध्ये आणलेलं आहे। आणि हॉलच्या इकडच्या बाजूला सोफा होता, तो तिकडे समोर घेतलेला आहे। आणि इकडे चेअर मूव्ह केलेले आहे। आणि इथे ही पश्चिम दिशा येते, पश्चिम दिशेला हे जे माझं जे कपाट आहे ह्या कपाटांमध्ये मुलांची खेळणी आहे। त्याच्या अगोदर माझं पार्लरचं सामान होतं याच्यामध्ये, माझ्या पार्लरमध्ये हा टेबल वापरायचे मी। आणि त्याच्यानंतर आता तो घरी आणला मुलांची खेळणी ठेवण्यासाठी। आता त्याच्यामध्ये भरपूर खेळणी आहे। पण आता तुम्ही म्हणाल हॉलमध्ये का आणलेलं आहे, तर हॉलमध्ये आणण्यामागे ना खूप मोठं रिझन आहे। आणि ते जे रिझन आहे ना ते माझं खूप लहानपणापासूनचं स्वप्न म्हणतो ना आपण, त्या टाईपमध्ये घरामध्ये अशी इच्छा असते ना आपली की काय ती गोष्ट असावी, त्याच्यासाठी ती गोष्ट म्हणजे ते ड्रीमच होते एक प्रकारचं, ते आता कम्प्लीट होणार आहे। आणि आजच ते येणार आहे, तर मी वाट बघतीये। पण मी ते तुम्हाला आत्ता नाही सांगणार, ते तुम्हाला जेव्हा येईल तेव्हा मी तुम्हाला दाखवणार आहे। तर थोडंसं सरप्राईज ठेवणार आहे, सरप्राईज आल्यानंतर मी तुमच्याशी शेअर करेल। तर हा टेबल इथं बाहेर आणलेला आहे, काही क्ल्यू मिळतोय का सांगा? तर ह्या टेबलवर मी ती गोष्ट मांडणार आहे आणि ती तुमच्याशी मी शेअर करणार आहे। तर चला व्हिडिओ कंटिन्यू करूया। जर सरप्राईज आज आलं तर तुमच्याशी मी शेअर करेल आजच्या व्हिडिओमध्ये, नाहीतर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करेल। सो स्टे ट्यून, व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि असंच आपल्या चॅनलवर खूप सारं प्रेम करा। घरामध्ये फिश टँक आणण्यापूर्वी आहे ना माझ्या मनामध्ये बऱ्याचशा गोष्टी जसं सगळ्यांच्याच मनामध्ये असतात की किती आपल्याला साफ करावं लागेल, ते पाणी सारखं बदलायचं, घाण काढायची त्याच्यातली, परत माशांना टाकायचं, त्याची काळजी घ्यायची। कारण मासे इतके नाजूक असतात ना की जर आपण काळजी नाही घेतली तर शक्यतो सारखे मासे मरतात। आणि त्याच्यानंतर मग आपण एका लिमिट नंतर वैतागतो आणि ते फिश टँक आपल्या शोभेची वस्तू म्हणून बाजूला पडून देतो। पण ज्यांच्याकडून हे फिश टँक घेतलं ना त्यांनी मला खूप चांगल्या पद्धतीने समजून सांगितलं, तुम्ही काही टेन्शन नका घेऊ म्हणले, मी तुम्हाला सगळं व्यवस्थित गाईड करतो। आणि तुम्हाला फक्त महिन्यातून एकदा तुम्हाला हा फिश टँक व्यवस्थित साफ केला तरी सुद्धा तुमचे मासे खूप छान राहतील, असं मला त्यांनी प्रॉपरली असं गाईड केल्यामुळे मी म्हटलं की ठीक आहे चला आता आपण हा निर्णय घेऊया, आपण आणूया। कारण बऱ्याच दिवसापासून आहे ना मला हौस होती फिश टँकची, आणि घरामध्ये ना एक छान अशी पॉझिटिव्हिटी वाटते। आणि आणल्यापासून आहे ना खरंच मी हे अनुभवते। सानवी इज सो एक्साइटेड, रावी सो एक्साइटेड, आमचे फिश आलेले आहेत आणि त्यांना हे फिश आता ह्याच्यामध्ये सोडायचे आहेत। तर हेच ते सरप्राईज होतं मैत्रिणींनो। बघू शकता फिश टँक, आणि आता फिश लाईट वगैरे लावल्यावर मी तुम्हाला सगळं दाखवते व्यवस्थित। आता आपण पहिले फिश सोडूयात।
बर, हात नाही घालायचा. झालं हातात घ्यायचा नाही. घे ना. फिश फिश घ्यायला तो हातात. सगळे फिश गेले बाहेर. अगं एक अडकलं. बघू शकता आमची फिश बाहेर आले ते. बंद वरून बघायचं तुम्हाला. हे बघा वरून. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मासे घ्यायचं घरामध्ये. जे फिश टँक घ्यायचं जे आहे ना, माझ्या डोक्यामध्ये बऱ्याच दिवस चालू होतं. कारण ज्या हॉलमध्ये कुठे पण तुम्ही बघा, जिथे तुम्ही फिश टँक बघताल तर तिथं ना तुम्हाला खूप छान असं प्रसन्न वाटतं आणि एक पॉझिटिव्ह वाईब्स आपल्याला त्याच्यामध्ये जाणवतात. तर त्याच्यामुळे मला ना खूप दिवसापासून असं वाटत होतं की माझ्या हॉलमध्ये, माझ्या लिव्हिंग रूममध्ये मस्त असा फिश टँक पाहिजे. आणि मोठा हवा होता मला, छोटा नव्हता पाहिजे, मोठा हवा होता. तर त्याच्यासाठी ना माझं खूप दिवसापासूनचं ड्रीम होतं आपण आणूयात. पण कसं मुलं लहान असल्यामुळे ना मला असं जरा थोडासा प्रश्न होता ना. अगस्त्य आमचा उद्योगी बाळ आहे, त्याच्यामुळे मला असं वाटत होतं की आणावं का नाही आणावं. कारण त्यांनी एकदा टीव्ही फोडलेला आहे, तर फिश टँक काय चीज आहे, तर तो काही करू शकतो. पण आता थोडं त्याला कळायला लागलेलं आहे. तर त्याच्यामुळे म्हणलं, आणि आता मी बऱ्यापैकी घर रिनोव्हेट करत आहे, बऱ्याचशा छान गोष्टी मी घरामध्ये आणत आहे. तर म्हणलं की चला फिश टँक हा आपण आणूयात आता. आणि त्याचं जे काही क्लिनिंग वगैरे ज्या काही शंका होत्या माझ्या त्या सगळ्या दूर झाल्या. आता अजून अनुभव तर काय आलेला नाहीये क्लिनिंगचा, जस्ट आता घेऊन 5-6 दिवसच झालेले आहे. तर मला जसं अनुभव येईल की कसं माशांची काळजी घ्यायची, काय घ्यायची, तर ते मी अनुभव तुमच्याशी शेअर करेल. पण हो, आता माझ्या हॉलला ना लुक एकदम मस्त आलेला आहे आणि खूप फ्रेश वाटतं. आणि मुलं तर ना जाम खुश आहेत, सारखं फिशला बघतात आणि मला सुद्धा आतून मनातून खूप छान प्रसन्न वाटतं. याच्यामध्ये ना मी 8 गोल्ड फिश ठेवलेले आहे, एक काळा फिश ठेवलेला आहे. काळा तो सक्कर म्हणून असतो तो ठेवलेला आहे. आणि बाकीचे 4-5 आहेत ना ते मी असे रंगीत फिश जे छान असे एकदम कलरफुल वाटावं आपल्या फिश टँकमध्ये म्हणून ठेवलेले आहे. थोडेसे वास्तूच्या हिशोबाने मी ठेवलेलं आहे. तर त्याची जी डिटेलमध्ये माहिती आहे ना मी तुम्हाला नेक्स्ट टाइम नक्की देईल. तर हे जे नवीन आलेले पाहुणे आहेत ना, आय होप सो की आमच्या घरात खूप सारे पॉझिटिव्ह गोष्टी घडवून आणतील. किंवा पॉझिटिव्ह म्हणण्यापेक्षा आमचं मन जरी पॉझिटिव्ह राहिलं, फ्रेश वाटलं आम्हाला तरी खूप झालं. तर असो, बघू शकता तुम्ही इथे पोथी आणलेली आहे मी गुरुचरित्राची. श्रावण महिना चालू झाला ना तेव्हा मला असं वाटत होतं की काहीतरी ग्रंथ लावावा, पोथी लावावी वाचायला, जेणेकरून आपल्याला आपल्या घरामध्ये छान असं पॉझिटिव्ह वाटावं. तर मला असं वाटत होतं की शिवलीला अमृतची जी पोथी आहे ना ती लावावी आणि पूर्ण श्रावण महिन्यामध्ये छान असं त्याचं पठण करावं. पण जेव्हा मी त्या दुकानामध्ये गेले ना, ती पोथ्या सगळ्या पूर्ण संपल्या होत्या. आणि गुरुचरित्र ना मला बऱ्याच दिवसापासून घ्यायचं होतं, तर आणेश तिथं होतं, म्हटलं की चला घेऊयात. आता मला माहिती नाही गुरुचरित्राचं जे पारायण असतं ते करायचं योग माझ्या नशिबात कधी येईल माहिती नाही. इच्छा तर खूप आहे, पण त्याचे मी असं ऐकलं आहे की खूप कडक नियम आहेत, तर त्याच्यामुळे थोडीशी भीती वाटते मला. आणि करावं की नाही करावं, कारण मुलांमुळे, तिच्या सानवीच्या आता परीक्षा पण आहे, त्याच्यामुळे जमेल का नाही ह्या सगळ्या गोष्टी डोक्यात असल्यामुळे मी म्हणलं की आत्ता थोडं थांबूया, फक्त पोथी घेऊन येऊया, त्याच्याबद्दल थोडंसं जास्त माहिती घेऊयात अजून, आणि मग आपण एखाद्या दिवशी गुरुचरित्राची पोथी चालू करू शकतो, शिवलीला अमृत पण चालू करू शकतो. असं काही नाहीये की श्रावण महिन्यातच पोथ्या लावल्या पाहिजे, इतर वेळेला पण केलं तरी चालेल. हो, श्रावण महिन्यात लावलं की पुण्यफळ जास्त मिळतं असं मी ऐकले. पण बघूयात, आपल्या पण सगळ्या गोष्टी बघितल्या पाहिजे. तर त्याच्यानुसार म्हटलं की आत्ता सध्या सानवीची परीक्षा पण तोंडावर आलेली आहे, तर त्याच्यामुळे म्हटलं की थोडं थांबूया आणि त्याच्यानंतर हे सगळ्या पोथ्या वगैरे आपण वाचन चालू करूयात. आणि माझ्याकडे ना तुम्हाला माहिती आहे की माझी जी पिंड होती, माझ्याकडे एक पिंड होती जी मी बनेश्वरवरून घेतली होती, दगडी पिंड होती ती आहे ना, मी म्हणजे धुत असताना सहज माझ्या हातातून पडली आणि त्याला ना तडा गेला होता. ती शिवपिंड जी माझी तुटली ते तुटली, त्याच्यानंतर शिवपिंड मी आणलीच नाही. आणि आता मी म्हणलं की नाही, श्रावण महिना आहे, इतका चांगला महिना आहे आणि ह्या महिन्यामध्ये आपण पिंड आणूयात.
बघू शकता तुम्ही, इतकी मस्त पितळेची भरीव अशी जड पिंड मला तिथं त्या दुकानामध्ये भेटली आणि थोडीशी मीडियम साईज आहे, एकदम बारीक पण नाही एकदम मोठी पण नाही, अशी बारीक मध्यम साईज आहे. त्याच्यासाठी छान छोटा पाट पण आणलेला आहे मी. आणि फायनली शिवपिंड माझ्या घरात आलेली आहे, जेणेकरून मला नाही का असं कधी जर मनात आलं तर आपल्याला अभिषेक वगैरे घालता येईल. आपल्याला तर रेग्युलर काय आपल्याला जमणार नाही, पण महाशिवरात्र असेल किंवा इतर कुठल्याही चांगल्या दिवशी आपण अभिषेक वगैरे घालू शकतो. आणि पिंड तर पाहिजेच ना आपल्या देवघरामध्ये. माझे बरेचसे पैकी इतर देव आहेत, पण पिंड माझ्याकडे नव्हती. तर बघू शकता तुम्ही, गुरुचरित्र सुद्धा माझ्या घरी आलेलं आहे. शिवपिंड छान श्रावण महिन्यामध्ये घरी आलेली आहे. आणि सानवीचे पप्पा गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले ते शेगावला, तर तिथून त्यांनी विजय ग्रंथ सुद्धा आणलेला आहे, श्री विजय ग्रंथ. तर अशा प्रकारे ना श्रावण महिन्यामध्ये माझ्या घरामध्ये 2 ग्रंथ आले. मला खूप छान वाटलं वाचन, त्याचं पठण, त्याचे हे अध्याय कधी मला लावता येईल मला माहिती नाही, पण यस ते आलेत. त्याच्या आगमनाने सुद्धा माझ्या घरामध्ये खूप चांगल्या पॉझिटिव्ह गोष्टी घडत आहेत आत्ता. तर आय होप सो पुढे पण चांगल्या घडतील त्या आशीर्वादाने. तर तुम्हाला कशा वाटल्या ह्या सगळ्या गोष्टी मला नक्की कमेंट करून कळवा. आज आम्ही केलेला आहे, काय केलंय बाळा आज आपण, काय म्हणते त्याला, राईस बाउल, फ्रेंच बीन्सचा राईस बाउल. खालचं नका चालू बाळा. मस्त बीन्सची भाजी, असं राईस बाउल केलेला आहे. आम्ही नेहमी विकत आणतो, पण ह्या वेळेला मग मी घरीच केलेलं आहे. बाळा तू तुझं खा, बाळा तुझं तू खा. अरे बाबू तू खा तुझं, सांग मला कसं झालं. नेक्स्ट परत नेक्स्ट रस्साई खालचं बघा, सांभाळून फुकून खा. परत बाजूला खा. आणि हा माझ्या बाबू नुसतं वातू खातोय. नीट बसा, नीट बसा, नीट बसा, नीट बसा. बीन्सची भाजी टाक त्याच्यावर, खूप छान लागतं बाळा. बीन्सची भाजी टाक, खा ती बीन्सची भाजी खा. अगस्त्य बघू शकता इथं खूप इंटरेस्टने अभ्यास वगैरे चालू आहे बहिणींबरोबर. कधी त्याच्या आत्या बहिणी येतात, कधी सानवी त्याला बोर्डवर काय ना काहीतरी शिकवती. खूप आवडीने अभ्यास करतो तो. त्याला ह्याच वयामध्ये बघा सगळे शेप माहिती आहे, कलर माहिती आहे, ABCD ओळखतो तो. बऱ्याचशा गोष्टी त्याला ह्या वयामध्ये माहिती आहे. आणि मी तर त्याला खरंच सांगते काहीच अभ्यास घेत नाही. TV जेवढं काही कार्टूनमध्ये सगळ्या एज्युकेशनल व्हिडिओज मी जे त्याला लावून देते ना, त्याच्यामधनं त्यांनी त्या सगळ्या गोष्टी शिकलेल्या आहे. तो मला असं वाटतं सानवीसारखाच बऱ्यापैकी हुशार होणार आहे. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात हे म्हणतात, ते काही खोटं नाहीये. तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मैत्रिणींनो, काळजी घ्या सगळ्याजणी. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.